त्याचा स्वभाव पहिल्यापासून काय? म्हणजे बायकोमुळे तसा झाला. म्हणजे बायकोमुळे चक्रम झाला. तो बायकोला 2 खेपा आणायला गेलती माझी बहीण. पण बायको गेलती आणायला माझी बहीण, तर ती आली नाही बायको. अशी म्हणत का मी माझ्या आई बापांकच राहते. कुठली होती त्याची मंडळी? डोळखाम. ती कधी निघून गेली? तिला आता झाला असेल 4-5-6 वर्ष झाला असेल. म्हणजे तेव्हापासून असंच वेड्यासारखा वागत होता? हा, वेड्यापासून वागत होता. म्हणजे असं त्याला मी घेतला होता, आम्ही भक्ताकडे घेतला होता. पण त्याला चांगला करण्याची व्यवस्था आलती. पण त्या असं नदीचा नारळ उतारा करून टाकतात ना कोणी पण, ते नारळ उचलून खाला त्याने. उचलून खाला ना, मग तो डबल चक्रम झाला तसाच. मग तो माणसाचं कधीच ऐकत नव्हता. जास्तच वेड्यासारखं वागायचा. हा, वेड्यासारखे वागायचा. म्हातारा कुठून पण जायचा, त्याला खायला आणून घालायचा, आम्हाला पण खायला ना त्याला पण घालायचा. आता ही जी घटना आहे रात्रीची, तुम्हाला कधी समजली? ती आता आम्हाला 9 वाजता आम्ही इथं आलो पोहोच झालो ना, त्या टायमाला आम्हाला माहिती झालं. आता तुम्हाला एकूण भाऊ किती? आमचे भाव आता 4 जण. म्हणजे आता गेलाय माझ्या यांच्यासोबत ना आंबोलस्तंभ, तो एक ना. इथं जेलला नेला तो एक ना, तो पहिला नेलता जेलला तो एक. आणि हा मयत झाला हा चौथा? हा, मयत झाला या चौथा. आणि तुमची आई? आमची आई कधीच आम्ही बारीक असताना वारली. बारीक असतानाच वारली? हा. वडील कोणाकडे राहायचे मग तुमचे? आमच्याकडेच राहायचे. मग आता याच्याकडे आले किती दिवस झाले? याच्याकडे येऊन, बापजीकडे येऊन? त्याच्याकडे येऊन 3 दिवस झाले. आणि 3 दिवसातच त्यांनी वडिलांना संपून टाकलं? म्हणजे 2 दिवस म्हणजे काल आमचा म्हातारा आमच्या तिकडे आलता. त्यांनी कोणबी बिणबी धरली ना, त्याला माशाचा धंदा आहे ऐकायचा ना. त्याने बगडवाडीत मध्ये इकली बिकली ना, संध्याकाळची इकडं आला. रात्री संध्याकाळची इकडं आला असता, असा 6-1 वाजता आला ना. आम्ही मडला गेलो कागद आणायला. तर इथं आला तर त्याने आमच्या इथं जेवला बिवला, तिथं बोलला चांगलं नाही. इथं आला, दोघं बापले आलं ना. त्यांनी झोपायचा बिस्तारा त्यांनी हातरून घेतला, झोपलं. तर त्यांनी लगेच नाही तर माझ्या बापाच्या डोक्यावर दगड टाकून दिली माझ्या रात्रीच. हा, रात्रीचं. तिथंच झोपला? हा, तिथंच झोपला ना. माझ्या बारक्या भावाला पण इथं माग डोका फोडलाय दगडी इथं असं. त्याने बारक्या भावाला पण मारला, माझ्या मोठ्या म्हणजे 2 नंबरचा आहे ना त्याला. म्हणजे दोघांचे खून करून त्यांच्या मृतदेह शेजारी झोपला तो? मारलं ते आता सकाळी 9 वाजता समजलं आम्हाला. ते दुसऱ्यांनी सांगायला आली तर आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही अशी समजत का आमचा म्हातारा अजून कशाला येत नाही खाली. तुम्हाला वाटलं वडील अजून का खाली येत? हा, आम्ही वाट पाहत त्याची, पण ते अजून आम्हाला माहित नव्हतं ना. मग हे आले धावत आमचे नानाच लागतात ना एक नात्यान. तर आले धावत आले. तर म्हणण्यात का बोलतं, आम्हाला असं वाटलं, आमचे नाना सांगायला लागले का आम्हाला असं वाटलं का माझा नवरा ना माझा भाऊ मेलाय. तर मग आम्ही तिथून इथं आलो बघायला. बघतो तर काय माझा बाप ना माझा भाव मेला. दोघंही निश्चित पडले होते? हो. त्यांना बाहेर आणून टाकला होता ओढून ना. त्यांच्या तोंडावरती घरात मारलं होतं का बाहेर मारलं होतं? बाहेर होतं. बाहेर होते? हा, झाकून टाकलं होतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.